दरवेळेस जेव्हा पालकमंत्र्यांचा दौरा येतो तेव्हा पत्रकारांना रीतसर मेल पाठवून निमंत्रण दिलं जातं, बोलावलं जातं. मात्र इथं आल्यावर अभद्र व्यवहार तुमच्या DPO कडून मिळाले जाते, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून. पुढच्या वेळेस पासून पत्रकारांनी DPCच्या बैठकीला यायचं की नाही? आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. कुठल्या विषयात चर्चा झाली आज? नाही, DPC म्हणजे काय राहते, एक जनरली एक विषय काय राहतो की जिल्ह्याचं खर्चाचं नियोजन आणि इन्कमचं नियोजन कसं करायचं. ते नियोजन आपण पुढचं म्हणजे मागच्या अनुपालनाला मान्यता दिली आणि पुढचं नियोजन कसं करण्यात येईल त्याला तसं नियोजन केलं. आणि त्याचसोबत लोकप्रतिनिधींचे काही स्थानिक प्रश्न राहतात, काही ज्वलंत प्रश्न राहतात, त्या प्रश्नांची त्यांची मागणी त्यांची ऐकून घेतली. ते आता पुढच्या अनुपालनामध्ये येईल. त्याला कलेक्टर साहेब आणि ZP CEO साहेब आणि आम्ही बसून मग त्याला ठरवू आपण की ग्रामीण भागात आणि शहरी भागात ज्या समस्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या आहेत त्याला कसं आपण समोर जाऊन त्याला कसं आपण दूर करता येईल. गोंदिया जिल्ह्यात नाही, आज तो विषय झाला. काही लोकप्रतिनिधींनी सन्माननीय आमदार परिणय फुके साहेबांनी मागणी केली आणि त्यांच्या मागणीला मान्यता देऊन आपण कलेक्टर साहेबांना आदेश केलेले आहेत की तिथे एक कमिटी बनवा लवकर आणि पुढच्या मीटिंगच्या आधी त्या कमिटीचा अहवाल त्यांच्यासोबत नावासह म्हणजे जे कोणी दोषी असतील त्यांच्या नावासह आम्हाला अहवाल तो सादर करावा आणि त्या जर आल्यानंतर मग पुढची कारवाई निश्चितपणे करण्यात येईल. जे काही कठोर कारवाई आहे, FIR सारखी काय हे असतील ते सर्व आपण तिथे करणार. महायुती सरकारच्या वतीने महिला सन्मानच्या संदर्भात नेहमी बोललं जातं. मात्र गोंदिया जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका वेळा डांगुर्लीला मुलींवर विनयभंग केला, तिथं गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर पुन्हा त्याला गिरोल्याला पोस्टिंग देण्यात आली, तिथं देखील 3 मुलींचा विनयभंग केला. अद्यापर्यंत त्यावर बडतर्फची कारवाई झाली नाही. पालकांकडून मागणी होती. नाही, बघा, मला एकदा रिपोर्ट बघू द्या. मी जमलं तर आजच्या आजच रिपोर्ट बघण्याचा प्रयत्न करतो आणि आज रिपोर्ट माझ्याजवळ आल्यानंतर मी तसा आदेश आजच्या आजच काढायला लावतो. सर, मालूम है तो 3 बार ऐसे शिक्षकों द्वारा नियुक्त किया जाता है और आप लोगों को इसकी जानकारी नहीं देती, इसके बारे में क्या बोलेंगे? भैया, जानकारी न्यूज में रहो या फिर किसी को फोन से लेंगे, इतनी जानकारी तो होती है, लेकिन हमको जब भी कार्रवाई करनी होती है ना तो हमको रिपोर्ट लेना पड़ता है. ठीक है, आप बोल रहे हो रोष है, मान्य है, एक जवाबदार पालक मंत्री हूँ, इसलिए मैंने अभी आपको कहा कि आज के आज हम उसके ऊपर निर्णय लेंगे. आज के आज कार्रवाई करने के आदेश में वहाँ करने वाला है. देखिए, मैं हमारे शासन के कोई प्रतिनिधि होंगे उनको वहाँ पे भेजता हूँ उनके पास एक बार उनका कहना क्या है और क्या प्रूफ, क्या पुरावे उनके पास है, वो पुरावे हमको दीजिए एक बार. उसके ऊपर निश्चित का अभी मुझे बोलिए कि 0 टॉलरेंस जब बोलते हैं तो हर सरकार, कोई भी सरकार आएगी तो 0 टॉलरेंस रखेंगे. आज वहाँ जवाबदारी से मैं इतना कह सकता हूँ कि अगर उन्होंने कुछ पुरावे दिए तो मैं वो 15 अगस्त के पहले उनके ऊपर कार्रवाई भी करने का हम लोग ध्यान रखते हैं. सर, दरवेळेस जेव्हा पालकमंत्र्यांचा दौरा येतो तेव्हा पत्रकारांना रीतसर मेल पाठवून निमंत्रण दिलं जातं, बोलावलं जातं. मात्र इथं आल्यावर अभद्र व्यवहार तुमच्या DPO कडून मिळाले जाते, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून. पुढच्या वेळेस पासून पत्रकारांनी DPCच्या बैठकीला यायचं की नाही तुमच्या दौऱ्याला? नाही, बघा, एक नंबर 1 विषय काय आहे की DPO आज आपल्या ऑफिसला DPO नाही आहे, परमनंट DPO नाही आहे, पण महिन्याभराच्या आत परमनंट DPO मिळणार आहे. आणि काही जर असं काही घडलं असेल तर निश्चितपणे पत्रकार हा आपण म्हणतो की हा कणा आहे, आज या देशाचा कणा आहे. कारण की पत्रकारिता जो करतो ती सर्व चांगली माहिती किंवा वाईट माहिती असेल ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर माझ्या मतेप्रमाणे माझ्या मनात आणि निश्चितपणे सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन असतील यांच्या मनात असं काही दुविधा असायला काही कारण नको. पण असं जर काही घडलं असेल तर ते चुकीचं आहे. नाही, मी मान्य करतो की जर असं काही झालं असेल तर ती चुकी आम्ही खपवून घेणार नाही. असे अधिकारी मग सेवेत असायला पाहिजे? नाही असायला पाहिजे, नाही असायला पाहिजे. 100% पालकमंत्री मी लिहितो ना, याच्याकडे काही मी लिहितो, नियोजन विभागाला लिहितो हा विषय. काफी भ्रष्टाचार हो रहा है, इस प्रकार नीति आ रही थी, उसकी अंमलबजावनी कर रहे हैं, अभी आगे क्या करें?
ये पिछली बार आदेश दिए थे उसकी रिपोर्ट आज तो नहीं आई है, लेकिन 15 अगस्त के पहले हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि 15 अगस्त के पहले उसकी रिपोर्ट आ जाएगी। सर गोंदिया जिले में रेती की भरमार चोरी हो रही है, इसके लिए क्या बोलेंगे सर? इसके पहले आपके पहले भी धर्मेंद्र बाबा आगमन पालक मंत्री थे, उनको भी ये सवाल किया गया था। अभी इसके पहले मंगेश गुंडावाले जो कलेक्टर साहब थे, उनका गोंदिया में 2 महीने के अंदर में तबादला हो गया, जो नॉन करप्ट थे। और गोंदिया में उन्हीं के तहत में बारिश के चलते 3 महीने रेती घाट बंद किया जाने का आदेश दिया था। फिर भी रोज सवेरे 6 बजे से लेकर 12 बजे तक रेती घाटों में अगर चोरी भरमार होती है, इसके ऊपर में ना तहसीलदार का अंकुश है, ना कलेक्टर का है, तो किसी का क्या बोलेंगे? नहीं, देखिए, रेती और रेती चोरी का विषय ये सिर्फ एक जिले तक नहीं है। ये कभी बहुत ज़्यादा होता है, कभी कम होता है, कभी होता भी नहीं। ठीक है, ये प्रशासन की कैसी जवाबदारी, कैसे प्रशासन वहाँ इससे निपटता है, इस पर ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है। मैं कलेक्टर साहब यहीं पे खड़े हैं, कलेक्टर साहब को मैं यही बोलता हूँ कि आज आप हर तालुका वाइज एक लेटर इशू कीजिए कि इनके ऊपर जितनी ज़्यादा कार्रवाई होती है कार्रवाई कीजिए, और चोरी जो है ये हमको नहीं चलेगी। ये हम आप कलेक्टर साहब आपने दिखा दीजिए। अब सर इसके तहत में जब रेती की गाड़ी से जो नाबालिग बच्चे मारे जाते हैं, इसके ऊपर क्या काम है? गाड़ी जो छूट जाती है उनकी चालान करती है। नहीं, देखिए क्या है, अपने पास लॉ है, अपन नियम का पालन करते हैं। जो जो नियम अपने को अलाउ करता है वो अपन कर सकते हैं। वहाँ आप PIL कोई दाखिल करता है तो PIL दाखिल कीजिए। उनकी फैमिली से अगर कोई FIR करना चाहे तो हम लोग उनको भी मदद करेंगे, व्यक्तिगत रूप से भी मदद करेंगे उनको कि आप FIR कीजिए, आगे आइए। लेकिन एक्सीडेंट ये होना, ये नहीं होना चाहिए, सही बोल। लेकिन अगर हो रहे हैं और अगर गलती से हो रहे हैं या फिर कोई जानबूझ के कर रहा है तो उसकी कार्रवाई भी होनी चाहिए। इसलिए मैं सभी पालक होंगे या फिर जो भी शुद्ध जनता होगी उनको इतना ही अपील करूंगा कि आप आगे आइए, एक तकरार दीजिए, मुझे मार्क करके एक तकरार दीजिए, निश्चित तौर पर उस पर कार्रवाई करने में आएगी। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें